कर्नाटकच्या सीमा भागातील मराठी बांधवांच्या हितासाठी महाराष्ट्र सरकारनं कर्नाटक सरकार विरोधात कठोर पवित्रा घेतला असला तरी मेळघाटातील धारणी तालुक्याला सुरुवातीपासूनच सावत्रपणाची वागणूक मिळते आहे। त्यामुळे धारणी परिसरातील कित्येक नागरिकांनी मध्य प्रदेशातील बुरहानपूर खंडवा जिल्ह्यात समाविष्ट होण्याचा निर्धार केल्याची माहिती आहे। त्यामुळे कर्नाटक पाठोपाठ मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमावाद पेटणार की काय अशी चर्चा सध्या संपूर्ण मेळघाटात सुरू आहे। मेळघाटातील जनतेच्या समस्या आणि प्रश्न आजही जैसे थेच आहेत। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही त्यांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतोय। अमरावती जिल्ह्यापासून 160 किलोमीटर अंतरावर असलेल्या धारणी प्रशासनातील बहुतांश अधिकाऱ्यांचं याकडे दुर्लक्ष आहे। विकासाच्या बाबतीत मेळघाटला आजही सावत्रपणाची वागणूक जिल्हा प्रशासनाकडून मिळते आहे। येथील नागरिकांना प्रत्येक कामासाठी 160 किलोमीटर अंतर कापून अमरावती इथं यावं लागतं। त्यातही अधिकारी भेटले नाही तर मुक्कामाचा आर्थिक भूर्दंड सुद्धा सोसावा लागतो। धारणीतील प्रमुख कार्यालयात मुख्य अधिकारी मुख्यालयी राहत नाही। कित्येकदा अधिकारी कर्मचारी अमरावतीवरूनच आठवड्यात एकदा येऊन दुसऱ्या दिवशी निघून जातात। अशा अनेक कारणांनी नागरिक त्रस्त झाले असून त्यांनी शहराला लागून असलेल्या मध्य प्रदेशात समाविष्ट होण्याची इच्छा दर्शवली आहे। मैं यहाँ पर 15 सालों से जिला परिषद सदस्य के रूप में काम कर रहा हूँ, लेकिन मेरे निगरानी में एक बात आई है कि हमारा जो धारनी तालुके का नुकसान हो रहा है वो सिर्फ हम आज महाराष्ट्र में हैं इसलिए हो रहा है, जबकि हम यदि मध्य प्रदेश में शामिल हो जाते हैं तो हमको सारी सुख सुविधा मिलती है। और ये जो हमारे 70 गांव महाराष्ट्र के बॉर्डर से लगे हुए हैं, कुपोषण जो हमारे 30 साल से चल रहा है वो कुपोषण का एकमात्र कारण है कि जिले से और महाराष्ट्र से हमारा कटा हुआ भाग है। 170 किलोमीटर दूर हमारा जिला है खंडवा, बुरहानपुर और बैतूल हमारे को 60-70 किलोमीटर पे। इसलिए मेरी पुरजोर मांग है कि हमको धारनी तालुके को मध्य प्रदेश में शामिल किया जाए, क्योंकि धारनी तालुका हमारा यदि मध्य प्रदेश में शामिल होता है तो सही में विकास देखने को मिलेगा जो हम मध्य प्रदेश के बॉर्डर के गांव में देख रहे हैं। स्वातंत्र्य काळापासून धारणीत उद्योग नाही। तालुक्यातील मांडवा इथं 30 वर्षांपासून MIDC ओस पडून आहे। तिथं बेरोजगार तरुणांसाठी कोणतेही उद्योग सुरू करण्यात आले नाही। तालुक्यात उद्योगासाठी कापूस, तूर, बांबू, तेंदूपत्ता, सोयाबीन इत्यादी भरपूर प्रमाणात आहे। मात्र आजही इथं कोणताही लघु उद्योग सुद्धा सुरू झाला नाही। त्यामुळे शेकडो सुशिक्षित बेरोजगार कामाच्या शोधात आहेत। म्हणूनच येथील नागरिकांनी मध्य प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये समाविष्ट होण्याचा निर्धार केला आहे। महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचं 2 ते 12 जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आलं आहे। 39 क्रीडा प्रकारांमध्ये पुणे तसंच 5 ते 8 जानेवारी दरम्यान अमरावती जिल्ह्यात धनुर्विद्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे। त्यानिमित्त अमरावतीच्या विभागीय क्रीडा संकुलात मिनी ऑलिम्पिक क्रीडा ज्योतीला रॅलीला विभागीय आयुक्त डॉक्टर दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केलं। महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे 2 ते 12 जानेवारी या कालावधीत 39 क्रीडा प्रकारामध्ये छत्रपती क्रीडापीठ बालेवाडी पुणे इथं तसेच 5 ते 8 जानेवारी दरम्यान जिल्ह्यात धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। त्यानिमित्त विभागीय क्रीडा संकुल इथं आयोजित कार्यक्रमात मिनी ऑलिम्पिक क्रीडा ज्योत रॅली विभागीय आयुक्त डॉक्टर दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केलं। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। त्यानंतर मान्यवर आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू आणि क्रीडाप्रेमी यांच्या उपस्थितीत मशाल पेटवून भव्य दिव्य स्वागत करण्यात आलं। रॅलीच्या माध्यमातून मान्यवरांसह सर्व खेळाडूंमध्ये उत्साह संचारला होता। यावेळी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, क्रीडा उपसंचालक आणि खेळाडूंनी या रॅलीत सहभाग घेतला। अमरावतीतल्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन इथं महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ 27व्या राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचा थाटात आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत संपूर्ण राज्यभरातून एकूण 16 संघ सहभागी झाले होते। महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हे कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 अंतर्गत येणाऱ्या कामगार व कामगार कुटुंबीय यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन सातत्यानं केलं जात आहे। याच शृंखलेत आयोजित या स्पर्धेत जवळपास 250 कलावंतांनी सहभाग नोंदविला। या स्पर्धेत आराधी नृत्य, गोंडी नृत्य, कालबेली राजस्थानी नृत्य, पराई अलहम तामिळनाडू नृत्य, आदिवासी पावरा नृत्य, गज नृत्य, ढेमसा, आदिवासी लोकनृत्य, ढोल नृत्य, रणप्या, हरियाणवी नृत्य आदी लोकनृत्याचे प्रकार सादर करीत यावेळी सहभागी झालेल्या कलावंतांनी उपस्थितांची मने जिंकली। या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून डॉक्टर मनोज उज्जैनकर, भारत मोंढे, किरण आर भेले यांनी जबाबदारी सांभाळली। यावेळी राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचे OSD प्रमोद फडणवीस, प्रभारी सहाय्यक कल्याण आयुक्त वैशाली नवाघरे, अमरावती कामगार कल्याण अधिकारी सत्यजित चौधरी, मुंबई स्थित सहाय्यक कल्याण आयुक्त माधवी सुर्वे, निधी निरीक्षक राजेश पाठराबे
आदींसह आमंत्रित सदस्य कामगार व कामगार पाल्य आणि नृत्य रसिक प्रामुख्याने उपस्थित होते. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 27व्या राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचा अमरावतीत थाटात समारोप झाला. या स्पर्धेत नागपुराच्या संघानं प्रथम तर कोल्हापूर संघानं द्वितीय पारितोषिक पटकावलं. महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळातर्फे राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेची अंतिम फेरी अमरावतीत पार पडली. दैनिक हिंदुस्थानचे संपादक विलास मराठे यांच्या शुभ हस्ते या अंतिम फेरीचं उद्घाटन पार पडलं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून माहिती अधिकारी अपर्णा यावलकर उपस्थित होत्या. तर या स्पर्धेत डॉक्टर मनोज उज्जैनकर, भारत मोढे आणि किरणताई भेले यांनी परीक्षक म्हणून भूमिका पाहिली. या राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक नागपूर संघ, द्वितीय क्रमांक कोल्हापूर संघ, तृतीय क्रमांक वरळी संघ, प्रथम उत्तेजनार्थ सांगली संघ आणि द्वितीय उत्तेजनार्थ पारितोषिक अमरावती संघाला मिळालं. विजयी ठरलेल्या कलावंतांच्या संघांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं. अमरावती कामगार कल्याण औरंगाबाद कामगार नृत्याचा खेळ. अमरावती शहरातल्या नवाथे प्लॉट येथील मल्टीप्लेक्स रद्द करून जीवनोपयोगी वस्तूंची बाजारपेठ तयार करा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. या मागणीसाठी नागरिक सुरक्षा कृती समितीनं महापालिका आयुक्तांना निवेदनही सादर केलं. अमरावती शहरातल्या नवाथे परिसरात कोणतीही मोठी बाजारपेठ नसल्यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लांब जावं लागतं. इथं सार्वजनिक वाहतुकीचाही प्रश्न आहे. या भागात मध्यम आणि गरीब वर्गाची मोठी संख्या आहे. त्यांना या भागात सुरू होणाऱ्या मल्टीप्लेक्सचा काहीच उपयोग होणार नाही. सोबतच हे मल्टीप्लेक्स भविष्यात पांढरा हत्ती बनून राहील असं नागरिकांना वाटतं. त्यामुळे या ठिकाणी मल्टीप्लेक्सऐवजी जीवनावश्यक वस्तूंची बाजारपेठ निर्माण झाली तर स्थानिक बेरोजगारांना रोजगाराचीही संधी उपलब्ध होईल. याकरता आपण लोकांना विश्वासात घेऊन विकास करावा अशी मागणी नागरिक सुरक्षा कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. आणि या मागणीचं निवेदन कृती समितीनं मनपा आयुक्तांना सादर केलं. या समितीत भाजप वगळता इतर सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत. या निवेदनाचा विचार न केल्यास तीव्र जनआंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामास मनपा प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला. महानगरपालिकेला नवाथे प्लॉट येथील मल्टीप्लेक्सच्या विरोधात एक निवेदन देण्यात आलं आहे. विषय असा आहे की महानगरपालिका हॉटेल रंगोली पलच्या खुल्या जागेमध्ये एक मोठं मल्टीप्लेक्ससाठी त्यांनी एक निविदा काढली आहे. पण मल्टीप्लेक्सचा या परिसरात सामान्य नागरिक राहत असल्यामुळे, सामान्य मध्यम व गरीब वर्ग राहत असल्यामुळे या मल्टीप्लेक्सचा आपल्या अमरावतीतल्या परिसरातील जनतेला काहीच उपयोग होणार नाही. मल्टीप्लेक्समध्ये मोठमोठे दुकान असतात, करोड रुपये त्याची किंमत असते. सामान्य माणसाला दुकान घेण्याची ऐपत मल्टीप्लेक्समध्ये नसते. त्यामुळे आम्ही नागरिक सुरक्षा समितीतर्फे असे निवेदन करण्यात आले की इथे एक असं संकुल उभं करा की जिथे सब्जी मंडी असायला पाहिजे, जिथे शालेय उपयोगी वस्तू मिळायला पाहिजे, जिथे पूजा सामुग्री मिळायला पाहिजे, कपडा मार्केट असो, धान्य मार्केट असो, एकाच छताखाली सगळे दुकानं एका संकुलात असावे असं संकुल महानगरपालिकेने उभे करावे. नवाथे प्लॉट येथे अमरावती महानगरपालिकेच्या वतीने मल्टीप्लेक्स सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या आमच्या माहितीप्रमाणे ते मल्टीप्लेक्सच्या निर्माणकरिता त्यांनी ते विविध प्रक्रिया सुरू केलेली आहे. परंतु तो जो भाग आहे रवीनगर, चौरेनगर, राजापेठ, शंकरनगर, महावीरनगर, देशपांडे प्लॉट, सुशीलनगरपासून तो जो टोटल जो परिसर आहे गोपालनगर, तो भाग म्हणजे 100% मध्यमवर्गीय लोकांचा आहे. त्या मार्गावर आधी 4-5 मोठे मॉल उघडलेले आहे, मल्टीप्लेक्स उघडलेले आहे. परंतु त्या मध्यमवर्गीय लोकांची त्या मल्टीप्लेक्समध्ये काही वस्तू घेण्याची काही ऐपत नाही आहे किंवा त्यांची मानसिकता आहे किंवा त्यांची परिस्थिती नाही आहे. त्यामुळे नवीन तिथं जर मल्टीप्लेक्स उघडलं तर त्या स्थानिक लोकांना काही फायदा होणार नाही. म्हणून आमच्या सर्व लोकांची अशी मागणी आहे, सर्व पक्षीय लोकांची अशी मागणी आहे की तिथे एकच मोठा बाजारपेठ उघडण्यात यावं आणि त्या बाजारपेठमध्ये मोठी सब्जी मंडी, शाळेच्या शिक्षणाला लागणाऱ्या सर्व वस्तू, पूजापाठला लागणाऱ्या सर्व सामुग्री व इतर धान्याचे दुकानं किंवा इतर ज्याही गोष्टी आहे ते एकाच मार्केटमध्ये, एकाच बाजारपेठमध्ये सर्व नागरिकांना भेटल्या पाहिजे.
आणि आता पाहूयात अधिवेशनाशी निगडीत काही बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक झाल्यानं नागपूर हिवाळी अधिवेशनात शोक प्रस्ताव सादर करण्यात आला. यावेळी सदस्यांनी दिवंगत हिराबेन मोदी यांना मौन श्रद्धांजली अर्पण केली. ज्येष्ठ मातेचे शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी दुःखद निधन झाले आहे. सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे. ओम शांती शांती. सदस्यांनी खाली बसावे. शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. प्रस्तावाची एक प्रत व विधिमंडळाचे स्मृतिपत्र शोकाकुल कुटुंबियाकडे पाठवण्यात येईल. पंतप्रधान आवास योजनेत शहर आणि ग्रामीण अशी अस्पृश्यता असल्याचं म्हणत आमदार बच्चू कडू यांनी नागपूरजवळ एका जंगलात पालाच्या घरात राहून शासनाचं लक्ष वेधून घेतलं होतं. गोंडखैरी इथं आंदोलनस्थळी बच्चू कडू यांची भेट घेऊन लवकरच या संदर्भात सकारात्मक बैठक लावून निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. त्यानंतर बच्चू कडू यांच्या आंदोलनाची सांगता झाली. आमदार बच्चू कडू यांनी सभागृहाचे तसेच महाराष्ट्राचे नेते पालघरात असल्याचा हा मुद्दा आता त्यांच्यापर्यंत पोहोचला असून लढा सुरू झालाय. पालाचे घर सिमेंटचे होत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहील असे म्हणत प्रतिकात्मक आंदोलन करत बच्चू कडू यांनी लक्ष वेधून घेतलं. सर्वसामान्य लोक कशा पद्धतीनं राहतात आमदार बच्चू कडू स्वतः यांनी पालात राहून अनुभव घेतला. त्यामुळे आम्ही बघायला आलो. नक्की या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वांसाठी घरं करण्याची संकल्पना आहे. याबाबत सकारात्मक बैठक घेऊन काय करता येईल या संदर्भात लवकरच निर्णय घेऊ, कारण हे सरकार सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. जसं आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांची एक संकल्पना आहे की सर्वांसाठी घरं, तर यांची काय अशी मोठी मागणी नाही, परंतु आता त्या बाबतीमध्ये नक्की एक सकारात्मक बैठक घेऊ. त्यानंतर काय याच्यासाठी करता येईल ते नक्की. शेवटी सरकार देखील सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. पालमुक्त महाराष्ट्राकडे वाटचाल सुरू होईल. आता मी काही तातडीने लगेच काही बोलत नाही, परंतु नक्की सरकार या बाबतीमध्ये सकारात्मक विचार करेल. जोपर्यंत पालाचे घर विटा सिमेंटचे होत नाही तोपर्यंत हा लढा सोडणार नाही. इथंच राहून अधिवेशनात मुद्दा उचलला आहे. आमदार निवासात झोपण्यापेक्षा पालात राहून थांबतो. रोज इथूनच जाऊन सभागृहात प्रश्न मांडले. सभागृहाचे नेते असलेले राज्याचे मुख्यमंत्री पालात आले, समस्या जाणून घेतली असंही आमदार बच्चू कडू बोलताना म्हणाले. कुपनवाल्यांसाठी नाही. आमचं तर असं मत आहे का जातीवर आधारित केल्यापेक्षा घराच्या परिस्थितीवर घरकुल भेटलं पाहिजे. डायरेक्ट जिओ टॅगिंग करा. मातीचं घर आहे, फोटो काढा, त्याच्यावर ग्रामपंचायत ग्रामसेवक तलाठी आमचा सरपंचाची सही घ्या आणि त्याला डायरेक्ट घर द्या. काही उत्पन्नाचा दाखला नाही, काही नाही. मातीचा घरवाल्याचं काय श्रीमंत राहणार आहे. आणि मग ही लढाई आता सुरुवात केली. आणि जोपर्यंत या पालीचं घर आणि मातीचं घर हे विटा सिमेंटचं होत नाही तोपर्यंत बच्चू कडू हा मुद्दा सोडणार नाही. मरते दम तक हम लढेंगे. आणि या सगळ्यांचं आम्ही घराची जे मागणी पूर्ण केल्याशिवाय आमचा कार्यकर्ता आम्ही सगळेजण स्वस्थ बसणार नाही. विधानसभेत विरोधकांना बोलण्याची संधी न देता एकतर्फी सभागृह चालवलं जात असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीनं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांकडून अध्यक्षांवर एकतर्फी कामकाज चालविलं जात असल्याचा आरोप केला जात आहे. अनेकदा विधानसभेत विरोधकांना बोलण्याची संधी न देता सत्ताधारी आमदारांना बोलण्याची संधी दिली जात असल्याचा आरोप विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांवर केलाय. त्यामुळे विधिमंडळ प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गुरुवारी रात्री उशिरा अविश्वास ठरावाचं पत्र दिलं आहे. या पत्रावर महाविकास आघाडीच्या 39 आमदारांच्या स्वाक्षऱ्या असल्याची माहिती आहे. परंतु या पत्रावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची स्वाक्षरी नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अजित पवार यांना विश्वासात न घेताच अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणला का असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा अविश्वास ठराव स्वीकारला जातो की फेटाळण्यात येईल हे आज स्पष्ट होणार आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सुद्धा महाविकास आघाडी नेत्यांनी विधानभवन पायऱ्यांवर निदर्शनं करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी पायऱ्यांवर बुजगावणं उभं करून काळ्या टोप्या फिरवत घोषणाबाजी केली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध करण्यासाठी काळ्या टोप्या फिरवून निषेध करण्यात आला. यावेळी राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाव अशा घोषणा देण्यात आल्या. त्याचबरोबर अब्दुल सत्तार, संजय राठोड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं.
आज या ठिकाणी 2 बुजगावणे महाविकास आघाडीच्या वतीनं उभे करण्यात आले होते. बुजगावणे जे असतात शेतात उभे करत असतात. शेतातलं पीक खाऊ नये म्हणून पाखरांनी, कावळे असतात, चिमण्या असतात, वेगळे पक्षी असतात. आज या महाराष्ट्रामध्ये 2 बुजगावणे आहेत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच्या स्वरूपामध्ये. कारण हे काही करतच नाही, हे फक्त उभे आहेत. कारण भूखंडाचा NITचा विषय मांडला, या सरकारनं काहीच म्हटलेलं नाही. अब्दुल सत्तार, संजय राठोड, उदय सामंत यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण विरोधी पक्षांनी आम्ही समोर आणले, या सरकारने काहीच भूमिका मांडली नाही. महापुरुषांच्या अवमानाच्या विषयी महाविकास आघाडीनं सातत्यानं भूमिका मांडली, यांनी याच्यात कोणतीही भूमिका मांडलेली नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं अतिवृष्टी असेल, सततचा पाऊस असेल, संत्रा उत्पादकांना दिलासा द्यायचा असेल, कोणताही निधी या सरकारने आतापर्यंत विदर्भाला नव्हे तर महाराष्ट्राला उभा करून दिला नाही. आणि म्हणून हे सरकार असून नसल्यासारखं आहे, बुजगावणं स्वरूप हे सरकार आहे. आणि ते प्रतिकात्मकरित्या आज महाविकास आघाडीच्या वतीनं इथं उभं करण्यात आलेलं होतं. हे पहा, बुजगावणं, मी शेतकरी आहे, बुजगावणं शेतात पाखरांना असं वाटावं की इथं कोणीतरी व्यक्ती या पिकाचं राखण करतंय. परंतु हे ज्याला कळतं एखाद्या पाखरांना की हे नुसतं बुजगावणं आहे, तर त्याच्या समोर पाखरं येऊन शेतातले कणसावरचं पीक खाऊन जात असतं. तसंच इथं झालेलं आहे. हे आहेत दोघे, पण ते बुजगावणे स्वरूप आहे. कारण इथले गायरान खाल्ले जातात, इथले भूखंड खाल्ले जातात, इथला मेगा सिटी प्रोजेक्टमध्ये वेगळ्या प्रकारे प्रकरणं पुढे येतात. आणि म्हणून हे सगळं चालू आहे, हे बुजगावण्यासमोर चालू आहे. आणि म्हणून आम्ही बुजगावणे दाखवलेले. बुजगावणे अलर्ट करत असतात, पण ज्यांना कळतं की हे बुजगावणं आहे त्यास ते पाखरं घाबरत नसतात. तशाच पद्धतीनं हे 2 बुजगावणे असल्यामुळे त्यांचे जे पाखरं आहेत ते घाबरत नाही. तर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानभवनावर 2 मोर्चे धडकले. दरम्यान आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मोर्चेकऱ्यांनी सरकारला निवेदनं सादर केली. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी विधानभवनावर 2 मोर्चांनी धडक दिली. महादुला संघर्ष समितीच्या बॅनरखाली महादुला नगरपंचायतीतील नागरिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी विधानभवनावर धडक दिली होती. हम लोग महादुला शहर में रहते हैं. महादुला संघर्ष समिति की ओर से एक समिति बनाई गई है. वो इसीलिए बनाई गई है कि जो महाजैनको है, महाजैनको के 5 किलोमीटर दायरे में महादुला ये गांव जो प्रभावित क्षेत्र में आता है, और ये प्रभावित क्षेत्र में एक CSR पॉलिसी बनी हुई है. और ये CSR पॉलिसी का ऐसी एक तरतूद बनाई हुई है कि इनको महादुला के ओर से, अपना महाजनको के ओर से निःशुल्क पानी दिया जाए. लेकिन यहाँ के जो महादुला नगर पंचायत है, यहाँ ने 2013 से जो यहाँ पे NGP या अवैध वसूली हमारे महादुला के वासियों से कर रही है. यानी कि जो कि CSR पॉलिसी की हमको निःशुल्क पानी मिलना चाहिए था, लेकिन वहाँ की जो सरकार है कि जो नगर पंचायत के ओर से जो NGP लाकर हमको अवैध वसूली कर रही है और महीने का बिल ले रहे. तर वेगळं विदर्भ राज्य, ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना आणि महाराष्ट्र टोलमुक्त करणे इत्यादी मागण्यांसाठी बहुजन मुक्ती आंदोलन राष्ट्रीय संघटनेनेही विधान भवनावर मोर्चा काढला होता. और जनकल्याण समिति, अन्याय निवारण समिति के माध्यम से मुख्यमंत्री इनको निवेदन देने जा रहे हैं. तो विदर्भ अलग होना चाहिए. जो खाद्यीकरण जो देश में हो रहा है, ये खाद्यीकरण नहीं होना चाहिए, इसका राष्ट्रीयकरण होना चाहिए. और जातीय ओबीसी की जो जातीय जनगणना है, उनके विकास के लिए जातीय जो जनगणना है उनकी होना चाहिए. अभी तक की जातीय गणना नहीं हुई है. और जो कंपनी के जो प्रॉब्लम है गौर गरीब के, इनके प्रॉब्लम हल होना चाहिए. और इस देश में जो बहुजनों पे अन्याय हो रहा है, अन्याय नहीं होना चाहिए. छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबाजी फुले, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, इनके बारे में जो गवर्नर थे अपने भगत सिंह जी कोश्यारी, इन्होंने जो अपमान जो किया है, इनके ऊपर कायदेशीर कार्रवाई होना चाहिए. और जो समस्या है 20-25 समस्या है, तो सरकार ने ये समस्या छुड़ाना चाहिए. यही संगठन के माध्यम से हमारा निवेदन अभी महाराष्ट्र सरकार को जाएगा.